मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या ठरवलेल्या गोलमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे का? मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखादी सवय लावायची आहे का? तुम्हाला कोणत्याही सवयीमध्ये कन्सिस्टंट राहायचं आहे का? तर मित्रांनो, तसं असेल तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच घेऊन आलेलो आहे. स्वागत आहे मित्रांनो. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोणतीही सवय लावण्यासाठी सिस्टीम कशी बनवायची. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादा गोल ठरवतो, त्यासाठी प्लॅनिंग करतो आणि त्यासाठी पावलंही उचलतो. पण जेव्हा आपण एखादा गोल ठरवतो त्यावेळी आपण सिस्टीम बनवण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे होतं काय की आपले जो प्रयत्न असतो तो गोलपर्यंतच असतो. आपण एकदा गोल अचीव केलं किंवा केलं नाही तर आपलं जे सवय असते ती पूर्णपणे मोडून जाते. शिवाय आपल्याला गोल मिळाल्यानंतर आनंद होतो. आपण जे काही काम करत असतो, गोलसाठी जे काम करत असतो त्यासाठी आनंद मिळत नाही. तर त्यासाठीच आपल्याला विचार करायचा आहे सिस्टीम बेस्ड प्लॅनिंगचा, ज्यामुळे आपण केवळ एका गोलसाठी नाही तर आयुष्यातल्या कोणत्याही गोलसाठी सिस्टीम बनवू शकतो आणि आपण कोणताही गोल अचीव करू शकतो. तर ह्या सिस्टीम बेस प्लॅनिंगसाठी मी तुम्हाला 4 महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहेत. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे हॅबिट ट्रॅकिंग, दुसरा आहे हॅबिट स्टॅकिंग. शिवाय स्मॉल स्टेप्स गिव्ज यू बिग ग्रोथ. शिवाय गिविंग रिवॉर्ड्स फॉर स्मॉल विन्स. तर पहिलं पाहणार आहोत हॅबिट ट्रॅकिंग. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जर सवय लावायची असेल तर तुम्ही जे काही कराल त्याचा ट्रॅक ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ट्रॅकसाठी तुम्ही एक्सेल शीट बनवू शकता, एखाद्या वहीमध्ये नोंद करू शकता. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ठरवलं आहे की मला पुशअप मारायचे आहेत, मला रोज 10 पुशअप्स मारायचे आहेत. तर तुम्ही एक एक्सेल शीट बनवा, ज्याच्यामध्ये डेट लिहा, टाईम लिहा आणि तुम्ही किती पुशअप मारत आहात ते लिहा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज कळेल की तुम्ही किती पुशअप मारत आहात की नाही. ज्यामुळे तुम्ही जेवढे दिवस प्रयत्न कराल त्या दिवसातून तुम्हाला प्रेरणा मिळेल की मला पुढच्या दिवशीही ती गोष्ट करायची आहे. आणि जर तुम्ही केलं नाही तरीही तुम्हाला कळेल, तरीही तुम्हाला कुठेतरी गिल्ट येईल, कुठेतरी वाटेल मला हे करायचं आहे, मला करायलाच पाहिजे. कारण मित्रांनो, माणसाला आपला मोमेंटम तोडलेला आवडत नाही. मग तो मोमेंटम कोणताही असू शकतो. तो चालण्यातला मोमेंटम असेल, तो धावण्यातला मोमेंटम असेल, तो एखाद्या सवयीतला मोमेंटम असेल, तो तुटलेला माणसाला आवडत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर रस्त्याने धावत असाल आणि समजा मध्ये काही ऑब्स्टॅकल आलं तर तुम्हाला ते नकोसं वाटतं. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे ट्रॅक असेल की मी मागच्या दिवसात काय केलं आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला आज काम करण्याची प्रेरणा सहजतेने मिळते. तर हे झालं हॅबिट ट्रॅकिंग. त्याच्यानंतर आहे हॅबिट स्टॅकिंग. हॅबिट स्टॅकिंग म्हणजे आपल्याला सवयी जोडायच्यात. तुम्हाला ऑलरेडी काही सवयी असतील, त्या सवयीसोबत दुसरी सवय जोडायची आहे. इथे एक्झाम्पल देतो मी की जर तुम्ही ठरवलं आहे तुम्हाला व्यायाम करायचा आहे, तर मी काय करीन की मी दात घासल्यानंतर 10 पुशअप मारीन असं मी एक ठरवीन. आणि फक्त ठरवणार नाही तर ते एका ठिकाणी लिहून ठेवीन. कारण मित्रांनो, आपण जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो ती आपण वेगाने विसरतो, पण जेव्हा आपण ती लिहितो तेव्हा आपल्या मेंदूला कुठेतरी सिग्नल जातो की ही गोष्ट खूप सिरियस आहे आणि ती करायलाच हवी. आणि जोपर्यंत सवय लागत नाही तोपर्यंत ती लिहून ती वाचत राहायला हवी. आणि जेवढ्या वेळ तुम्ही लिहाल आणि वाचाल तेवढ्या हळूहळू त्या गोष्टीची ऑटोमॅटिकली सवय लागत जाईल. आणि ती जी तुम्ही लिहाल ते खूप जास्त स्पेसिफिक असायला पाहिजे. म्हणजे ते तुम्ही कुठे करणार आहात, किती करणार आहात, कसे करणार आहात, कोणत्या गोष्टी नंतर करणार आहात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुठे करणार आहात, तर मी हॉलमध्ये पुशअप मारणार आहे. किती मारणार आहे, मी 10 पुशअप मारणार आहे. मी कसे मारणार आहे पुशअप हेही मी डिसाईड केलं पाहिजे. शिवाय
मी दात घासल्यानंतर एखाद्या क्रियेनंतर मी करणार आहे हेही मी डिसाईड केलं पाहिजे. ते व्यवस्थित एक हॅबिट ट्रॅकिंग होईल आणि त्याच्यामुळे सवय जोडली जाते. आपल्याला ज्या सवयी असतात त्या एकमेकांशी जोडलेल्याच असतात. जसं की फॉर एक्झाम्पल आपण अंघोळीला जातो. अंघोळीला गेल्यानंतर आपल्याला आठवतं की आपल्याला कपडे धुवायला टाकायचे आहेत. कपडे धुवायला टाकताना आपल्याला आठवतं अरे मला आज टॉवेल पण धुवायला टाकायचं आहे. त्यानंतर अंघोळ केल्यानंतर आपण बाहेर आल्यानंतर आपण सगळं काही आवरतो, व्यवस्थित तयार होतो, बॅग वगैरे भरतो, ऑफिससाठी बूट घालतो, ऑफिससाठी निघतो. या सगळ्या एक ट्रॅक असतो स्टॅक असतो त्या सवयींचा. तो स्टॅक आपल्याला इथे वापरायचा आहे आणि हळूहळू मेंदूचं रिवायरिंग होत जाईल की मला पुशअप मारल्यानंतर पुशअप करायचेच आहेत. आणि काही दिवसानंतर तर तुम्हाला विचारच करायला लागणार नाही. डायरेक्ट तुम्ही दात घासल्यानंतरच तुम्हाला पुशअप मारण्याची क्रेविंग होईल, आठवण होईल आणि तुम्ही डायरेक्टली ऑटोमॅटिकली ती सवय चालू कराल. तर मित्रांनो, हे झालं हॅबिट स्टॅकिंग. आता तिसरी गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला. स्मॉल विन्स क्रिएट्स बिग ग्रोथ्स. मित्रांनो, तुम्ही एखादी गोष्ट ठरवली आणि ती जर सातत्याने केली तर ती तेवढ्यापुरतीच मर्यादित राहत नाही. जर तुम्ही ती सातत्याने केलीत तर एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की मी एक गोष्ट सातत्याने करतो. मेंदूला सिग्नल जातो की मी एखादी गोष्ट सातत्याने करू शकतो, याचा अर्थ मी अजून एखादी गोष्ट सातत्याने करू शकतो. जर तुम्हाला व्यायामाची सवय असेल त्याच्यासोबतच तुम्ही रीडिंगची सवयही जोडू शकता. रीडिंगसाठी पण सेम त्याचा ट्रॅक ठेवा, ती कशासोबत तरी जोडा आणि मग रीडिंगची सवय हळूहळू जोडत जाईल. त्याच्यासोबत तुम्ही मेडिटेशनची सवय लावाल. मेडिटेशनची पण सेम ट्रॅक ठेवा, स्टॅक ठेवा. अशी हळूहळू तुमच्या चांगल्या सवयी वाढत जातील आणि एक एक चांगली सवय वाढत गेली की ॲज अ सक्सेसफुल पर्सन म्हणून तुमची ग्रोथ चालू होईल. शिवाय तुम्ही जे काही करत आहात त्याच्यात पण प्रगती होत जाते. तुम्ही 10 पुशअप जर रोज मारले तर 10 पुशअपवरती तुम्ही कायम राहणार नाही. तुमचे हळूहळू ते पुशअप वाढत जातील. महिन्याभराने तुम्ही 10 पुशअपवरून तुम्ही 50 पुशअपपर्यंत पोहोचाल. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे व्यायामसुद्धा ॲड कराल आणि ही कन्सिस्टन्सीची ताकद आहे मित्रांनो. त्यामुळे छोट्यातली छोटी गोष्ट कन्सिस्टंटली जर करत राहिलात तर त्याच्यातून तुमची सवय अजून डेव्हलप होईल आणि अजून चांगल्या सवयी लावण्यासाठी कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि एक तुम्ही प्रोडक्टिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह पर्सन बनू शकता. तर हे सांगितलं मी तुम्हाला, स्मॉल विन्स गिव्ह बिग ग्रोथ. आणि चौथा सांगतो की टेक अ रिवॉर्ड फॉर स्मॉल विन्स, की छोट्या छोट्या विन्ससाठी स्वतःला रिवॉर्ड द्यायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला अजिबातच व्यायामाची सवय नसेल आणि जर तुम्ही 10 दिवस ठरवून कन्सिस्टंटली जर स्वतःला व्यायाम केलात, पुशअप मारलेत, तर स्वतःला छोटंसं रिवॉर्ड द्या. त्यांनी तुम्हाला ग्रोथ होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी तुम्हाला त्यामुळे काय होईल, तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. तुम्ही स्वतःलाच एक प्रोत्साहन देताय. मेंदूला एक सिग्नल जाईल की हां, मी ही गोष्ट केल्यानंतर मला काहीतरी मिळतं आहे, मला रिवॉर्ड मिळतं आहे. आणि माणसाचा जो ब्रेन आहे तो कायम रिवॉर्ड बेस्ड थिंकिंग ठेवतो. म्हणजे जिथे आनंद मिळत असेल, जिथे रिवॉर्ड मिळत असेल ती गोष्ट अधिकाधिक करतो. त्यामुळे तुम्ही जी पुशअप मारण्यासाठी जर रिवॉर्ड घेतला तर त्याच्यानंतर पुशअप मारण्याची जी शक्यता आहे ती अजून वाढते. त्यामुळे स्मॉल विनसाठी छोटे छोटे रिवॉर्ड घेत जा आणि अशा प्रकारे एक सिस्टीम बनवा. आणि त्या सिस्टीममुळे काय होईल की आज तुम्ही ठरवलं की मला 1 करोड कमवायचे आहेत, हे तुमचं गोल आहे. पण मला त्यासाठी आज काय करायचं आहे, आज मला त्यासाठी मला कोणकोणत्या सवयी लावायच्या आहेत, त्या कशा प्रकारे लावायच्या आहेत याचा विचार करून एक सिस्टीम बनवायची. मग भले मी आज कमी पैसे कमवत असेन, आज महिन्याला मी फक्त 50,000 कमवत असेन, पण मी तेच कमवून कन्सिस्टन्सी ठेवून हळूहळू मी 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 10 लाखापर्यंत पोहोचू शकतो. आणि हीच कन्सिस्टन्सी ठेवली मी
व्यवस्थित माझी बुद्धिमत्ता, माझी क्षमता जर वापरली तर 1 करोडपर्यंत पण एक दिवस पोहोचणार. ते शक्य आहे मित्रांनो. हीच सिस्टीम बेस्ड थिंकिंग आहे. त्यामुळे फक्त गोल ठरवायचा नाही आहे, तर त्या गोलसाठी एक सिस्टीम बनवायची आहे, ज्यामुळे मला ती सवय लागेल, त्या सवयीचा मी माणूस बनीन आणि ती जी सवय आहे ना तीच मला ग्रोथ, सक्सेस मिळवून देईल. आणि आयुष्यामध्ये कोणतंही गोल तुमच्यासाठी इम्पॉसिबल नसेल, कठीण नसेल. तुम्हाला माहिती असेल कोणत्या गोष्टी कशा शिकायचा, कोणती सवय कशी लावायची आणि कोणत्या गोष्टीमध्ये ग्रोथ कसा करायचा. तर मित्रांनो, आजचा माझा चॅलेंजचा दुसरा दिवस होता. तर आज मी तुम्हाला सांगितलं की सिस्टीम बेस्ड थिंकिंग कशी निर्माण करायची. त्यासाठी सांगितले 4 पॉईंट: हॅबिट ट्रॅकिंग, हॅबिट स्टॅकिंग, शिवाय स्मॉल विन्स क्रिएट बिग ग्रोथ, टेक अ रिवॉर्ड फॉर स्मॉल विन्स. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हालाही तुमचं कोणतं गोल अचीव करायचं आहे का, आणि त्यासाठी तुम्ही सिस्टीम बेस्ड थिंकिंग कशी वापराल हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, ज्यामुळे मला मोटिवेशन मिळेल अधिकाधिक असे व्हिडिओ बनवण्यासाठी. भेटूच मित्रांनो चॅलेंजच्या तिसऱ्या दिवशी. बाय.